गोपाल कृष्ण भगवान। हम तो राधे श्याम राधे श्याम कहेंगे, हम तो सीताराम सीताराम कहेंगे। हम तो राधे श्याम कहेंगे, हम तो सीताराम सीताराम कहेंगे। राधे श्याम सीताराम, सीताराम राधे श्याम सीताराम, सीताराम कहेंगे। हम तो राधे श्याम कहेंगे, हम तो सीताराम सीताराम कहेंगे। हम कहेंगे, हम तो राधे श्याम कहेंगे, हम तो सीताराम सीताराम। राधे श्याम 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 सीताराम, सीताराम राधे श्याम सीताराम, सीताराम कहेंगे। हम तो राधे श्याम कहेंगे, हम तो सीताराम सीताराम कहेंगे। गोपाल कृष्ण भगवान। अनंत कोटि ब्रह्मांडना सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय जय। स्वस्ति श्रीमन्मंगलमूर्तये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सद्गुरु सीतारामचंद्राय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचैतान् संस्मरे नित्यं वेदवाणी यो प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्याश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। लोकाभिरामं
रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय सकलभुवनमध्ये निर्विशेषं निरीहं विधिहरिहरभेद्यं योगिभिर्ध्यानगम्यं जननमरणभीतिभ्रंशि सच्चित्स्वरूपं सकलभुवनबीजं ब्रह्मचैतन्यमे सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्मसनातनं श्रीप्रह्लादं ब्रह्मनिष्ठं गुरुभक्तिपरायणं शिष्योद्धारे सुनिष्णातं वन्देऽहं ब्रह्मसंविदे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे जानकी जीवनस्मरणय महारुद्र हनुमान की समर्थ रामदास स्वामी अनंत कोटि ब्रह्मांड सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज अथ कलिकिलिमिषापहारिणी तापत्रयोन्मूलनी रम्या श्रीमद्भागवत कथा प्रस्तूयते श्रोता वक्ता च श्री सद्गुरु सीतारामचंद्र समर्थोस्तु सद्गुरुनाथ पावन गंगेच्या पवित्र तीरावर सर्वसंग परित्याग करून अखंड उपवासाचं व्रत धारण केलेल्या राजा परीक्षितीची आर्त करुणा सद्गुरुनाथापर्यंत पोहोचली आणि त्याप्रमाणे आचार्य शुकदेव राजा परीक्षितीच्या उद्धारासाठी यथायोग्य जे तत्वज्ञान सांगायचं प्रेरित केलेलं आहे त्यासाठी आलेले आहेत. काल आपण तो प्रसंग ऐकला की सर्वांनी त्यांचं सुंदर प्रकारे स्वागत केलं. आसनावर विराजमान झालेल्या शुकदेवांच्या चरणकमलावर विनम्र भावाने राजा परीक्षितीने साष्टांग प्रणिपात करून प्रश्न विचारला की महाराज, अतिशय मरण ज्याचं जवळ आलेलं आहे, ज्याचं मरण अगदी जवळ आलंय, किम कर्तव्यम अथो जाप्यम किम स्मर्तव्यम इति प्रभो. कशाचं श्रवण करावं, कशाचं चिंतन करावं, कशाचं नामस्मरण करावं. वेळ कमी आहे, पण महाराज आपल्यासारखे सद्गुरू मिळाले तर मला माझं इष्ट साध्य होईल अशी पूर्ण खात्री आहे, म्हणून आपले पाय घट्ट धरलेले आहेत. काय सांगावं, आपलं दर्शन झालं आणि इतकं कृतार्थ वाटायला लागलं आहे. गुरु माऊलीची मला भेट झाली, गुरु माऊलीची मला भेट झाली, काय सांगू कैसी
पुरे नाही बोल. स्वस्थ चित्त होतो क्षणे मी निवांत. स्वस्थ चित्त होतो क्षणे मी निवांत. तेथे प्रगटले पाहोनी एकांत. तेथे प्रगटले हृदयी धरोनी इच्छा पूर्ण केली. हृदयी धरोनी इच्छा पूर्ण केली. काय सांगू कैची पुरे नाही बोल. काय सांगू कैची पुरे नाही बोल. पुरे नाही बोल. पुरे नाही बोल. दर्शन झालं आणि कृतार्थ झालो महाराज. आता आपण जे सांगाल तेवढं श्रवण करायचं आणि त्याप्रमाणे आचरण करण्याचा असा मानसिक संकल्प झालाय. पुन्हा एकदा पायावर मस्तक ठेवून नमस्कार केला. अतिशय आनंद वाटला शुकाचार्यांना. कालच आपला विषय झाला की संताला जे आवडतं ते जर विचारलं तर संतांना आनंद वाटतो. एकदम प्रसन्न झालेले आचार्य शुकदेव म्हणतात, राजा वरीयान एष ते प्रश्नः कृतं लोकहितं नृप. आत्मवित्सम्मतः पुंसां श्रोतव्यादिषु यः परः. जवळ घेऊ का? वरीयान एष ते प्रश्नः. राजा अतिशय सुंदर असा प्रश्न तू विचारलेला आहे. बहुधा संताजवळ आलेली मंडळी व्यक्तिगत कार्यासाठीच त्यांचे पाय धरतात. पण राजा तू जो प्रश्न विचारला आहे ना, कृतम लोकहितम रूप, या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुझं तर पूर्ण समाधान होणार आहे, तुझं पूर्ण कल्याण होणार आहे. पण जे जे लोक या प्रश्नाचं उत्तर श्रवण करतील त्या सर्वांचंही कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. श्रोतव्यादिषु अपरः, जे ऐकायलाच पाहिजे असं मी तुला सांगणार आहे. राजा तू खरोखर भाग्यवान आहेस गड्या. अशा पावन कुळात जन्माला यावं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आपल्या हातात नसतं पण उद्धार व्हायला वेळ लागत नाही. पार्श्वभूमी तयार झालेली असते. तयांचा हरिख वाटे देवा. तयांचा हरिख वाटे देवा. कुळे कन्या पुत्र होते जे सात्विक. कुळे कन्या पुत्र होते. कुळे कन्या पुत्र. म्हणून तू एक भाग्यवान आहेस. त्याचं कारण सांगतो म्हणाले, राजा जे जे प्राणी जन्माला येतात बहुतेक सगळ्या प्राण्यांना श्रवणेंद्रिय असतात. परंतु अपश्यताम आत्मतत्व गृहेषु गृहमेधिनाम. प्रत्येक जण आपल्या कानाचा उपयोग आत्मतत्वाच्या संशोधनासाठी करतात का? कान कोणाला नाही. 80% प्राण्यांना कान आहे. परंतु त्यांना आपण भगवंताचं गुणगान ऐकलं पाहिजे. हा आता ठीक आहे. हे काय हाल दांडा जर पुढे घेतला ना फार चांगला लागेल. असं आता जमलं. तर प्रत्येकाला आपल्या श्रवणेंद्रियाचा उपयोग आपण आपल्या कल्याणासाठी काय ऐकलं पाहिजे ह्यासाठी करावं असं वाटत नाही रे. मग असे लोक आपलं आयुष्य कसं खर्च करतात? निद्रया ह्यते नक्तम
व्यवायेन च वायः. निद्रया, रात्र झाली किंवा सकाळी किंवा झोप शांत लागली का? अहो, तो ब्रह्मानंदाचा एक लेश आहे. झोप म्हणजे काय? ब्रह्मानंदाचा एक लेश. आपले प्रल्हाद महाराज सांगत असत की समजा एखादं बऱ्याच नवसा सायसानं झालेले लेकरू आहे आणि आई वडील त्याला रोज खेळवतात, परंतु काही कामानिमित्त 2-4 दिवस जागरण पडले बापाला, कुठे बाहेरगावी जायचे कामं पडले, काही झालं आणि झोप नाही, अस्वस्थपणे, तर तो घरात म्हणतो की मला आता शांत झोपू द्या, लेकराला नंतर पाहू आपण. आत्मावई पुत्र नामासी. बायको तरी म्हणाली, अहो इतक्या नवसा सायसा लेकरू झाला होत नव्हतं, आपण किती केलं, यज्ञ केला, याग केला, तीर्थयात्रा केली, ज्या आजच्या दिवस खेळ वाचतो म्हणतो, आधी झोपू दे. ब्रह्मानंदाचा लेश आहे. एक क्षण जर झोप आली, म्हणजे पाहिजे तेवढी जर झोप मिळाली शरीराला पोषक अशी, तर माणसाला आनंद वाटतो. दिवसा कितीही श्रम करण्याची पात्रता उत्पन्न होते. सांगायचं आहे की ब्रह्मानंदाचा एक लेश असणारी झोप जर नसेल तर किती अस्वस्थ होतो. तर परमेश्वराच्या कृपेआशीर्वादाने मिळणारा जो आत्मानंद आहे, याचा एक लेश झोप आहे, तो पूर्णांशानं परमानंद जो आहे, सच्चिदानंद परमेश्वराकडून आलेला, सद्गुरूच्या कृपेने प्राप्त होणारा, तो जर मिळाला तर आनंदाचे डोई आनंद तरंग. पण राजा, हे सुख कोणाला मिळवण्याची इच्छाच उत्पन्न होत नाही. निद्रया ह्रियते नृत्तम व्यवायेन च वायः. दिवसभर आपले कामं करायचे, आपल्याला पुरेल एवढं असलं तरी मुलांना पुरलं पाहिजे, नातवांना पुरलं पाहिजे. आणि अशा रीतीनं दिवाचार्थे हया राजन कुटुंब भरणे नवा. कुटुंबाचं भरण पोषण करता करता मी किती थकलेलो आहे इकडे लक्ष न देता, रिटायर्ड झाला तरी गाडीचे टायर संपेपर्यंत पार्ट टाईम म्हणा, काही म्हणा, प्रयत्न करत असतो मनुष्य. अरे देहापत्य कलत्र आदी, देह अपत्य आणि कलत्र यांच्यासाठी करू नये असं कोणीही सांगितलेलं नाही. अहो, समर्थ जे अगदी लग्नाच्या बोल्यावरून पळून गेले ना, पळून गेले असाच शब्द आहे, पण तरीही त्यांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं नाही बरं का, पळून जा नाही. आधी प्रपंच करावा नेटका, मग करावे परमार्थ विवेका. पण येथे आळस करू नका विवेकी हो. दुसरी एक सावधानतेची सूचना पण त्यांनी दिली. प्रपंच अवघाची करावा, परी काही परमार्थ करावा. पण परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे, हे विहित नव्हे. राजा, एकंदरीत तुझी वासना चांगली आहे. अरे शाप मिळाल्यानंतर का होईना पण आपण आपलं पाप जाळलं पाहिजे, अशी जी सद्बुद्धी तुला उत्पन्न झाली, चांगल्या घराण्यात जन्माला आला, भगवान गोपाळकृष्णाची कृपा आहे. आता एकच कर, तस्मात भारत सर्वात्मा भगवान हरिरीश्वरः श्रोतव्यः कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्चेच्छता भयम. अभय जर मिळवायचं असेल तर फक्त त्या परब्रह्म परमात्म्याच्या रूपाविषयीच तू चिंतन श्रवण मनन निधिध्यासन. चिंतने चिंतने तद्रूपता. उदाहरण देतात की एखादा भिंगोटा असतो, भिंगोटा तो झाडावरच्या बारीक हिरव्या आळीला उचलून आणतो आणि आपल्या त्या मातीच्या घरट्यामध्ये ठेवतो. भिंगोटाची वेदना फार असतात बरं का, अतिशय. पण तो भिंगोटा जाता येता येतो आणि त्या आळीला टोचे मारत राहतो. छोटीशी हिरवी नाजूक आळी, तिला त्या वेदना सहन होत नाही. पण तो येईल का मला मारील का, तो येईल का मला मारील का, अशी जी भावना तिच्या मनामध्ये सारखी असते. त्या भीतीपोटी असं म्हणतात की तिला एक दिवशी भिंगोटा रूप प्राप्त होतो. त्या भीतीमुळे तिला पंख फुटतात आणि ती घरट्याच्या बाहेर पडून जाते. एक आळी भिंगोट्याच्या चिंतनाने भिंगोटारूप होऊ शकते, तर एक जीव शिवाच्या चिंतनाने शिवरूप बनणार नाही का.
त्यासाठी स्मर्तव्यश्चेच्छता अभयम. अभय प्राप्त करायचं असेल त्याचं स्मरण पाहिजे. संतांनी सुंदर मार्ग सांगितले. काही वेगळं करू नका. अरे ठाईच बैसोनी करा एक चित्त. पण आवडी सवडी शब्द वापरलेला नाही. शब्द सुचत नव्हता का? पण आवडी अनंत आठवावा. आणि आठवण्यासाठी बहुधा सगळ्या इंद्रियांना तिकडे लावावं हा त्याच्या मागचा हेतू आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख. बोला. पहा विठ्ठला तुम्ही ऐका रे कान माझ्या विठ्ठलाचे गुण. मना तेथे धाव घेई लाचे पायी. डोळे तुम्ही घ्या डोळे तुम्ही घ्या सो. एक क्रमाने अभ्यास कसा करायचा तो सांगणारा जो ग्रंथ आहे ना राजा, त्याचं नाव आहे इदं भागवतम नाम पुराणम ब्रह्मसंहितं अधीतवान द्वापरार्ध. द्वापराच्या अंतकाळामध्ये द्विपरार्ध दुसऱ्या परार्धामध्ये माझ्या वडिलांनी रचलेला ग्रंथ जो मला शिकवला. आणि राजा त्याचा पहिला प्रयोग तुझ्यावर करणार आहे. तू अगदी सर्व इंद्रियाचे कान करून हा भागवत नावाचा ग्रंथ ऐक. अरे हे बघ, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. या परमार्थामध्ये विश्वास प्रपंचात तरी ठेवावाच लागतो ना. विश्वासाशिवाय जमतं का? एसटी मध्ये बसताना आपण कधी विचार करतो का की ही रस्त्याने उलटली तर? एसटी नाही विचार कर. निवांतपणे बसतो. अगदी जिथेपर्यंत मला जायचं आहे तिथपर्यंत तिकीट काढून मी आता तिथपर्यंत जिवंत जाणार. विश्वासच आहे नव्हतं. गाड्या उलटतात, पेपरला वाचतो, टी व्हीमध्ये पाहतो, पण कधी घाबरत नाही. नाही मी ही गाडी उलटणार नाही हा तसा भाव असतो. जेवढा ड्रायव्हरवर कंडक्टरवर आमचा विश्वास आहे तेवढा जर सद्गुरूवर विश्वास ठेवला ना. अरे खटवांगो नाम राजर्षी. खटवांग नावाच्या राजाला अरे मुहूर्तामध्ये एका मुहूर्तात त्याची भाव समाधी लागली. त्याचं कारण आहे यज्ञांतरमास्थाय शिष्य कृतार्थ कर्तव्य इत्येष आचार्य धर्म. अधिकारी गुरुजन असतील ना तर अनधिकारी शिष्याचा सुद्धा शक्तिपात योगाने ते त्याचा उद्धार करू शकतात. पाप्यातल्या पापी जीवाला सुद्धा ते उंच पदावर नेऊन ठेवू शकतात. असा सद्गुरूचा अधिकार असतो. तेव्हा तू एक काम कर, फक्त विश्वास ठेव. मी माझं काही सांगणार नाही. हे खरं मोठ्या माणसाचं लक्षण आहे. मी सांगतो ऐक. संत कधी म्हणत नाहीत. आमच्या एकनाथ महाराजांनी केवढं काव्य केलं. पण एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याचा गाभा शोभत से. चैतन्याचा गाभा शोभत से हो. चैतन्याचा गाभा शोभत शोभत. एका जनार्दनी. समर्थांनी तर आपलं नावच बदलून टाकलं, दासच करून टाकला. पण दासबोध लिहिताना त्यांनी हेच केलं. इत्यादिक ग्रंथ संमतीस बोलिले येथ. मी सांगतो तुम्ही ऐका असं म्हणत नाहीत. आचार्य शुकदेव सुद्धा तेच म्हणतात. माझ्या वडिलांनी जे भागवत नावाचा ग्रंथ लिहिला आणि तो कुठून आलाय काल आपण त्याचं वर्णन ऐकलं की नारायणाने ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवाने नारदाला आणि नारदाने व्यासांना सांगून त्वम एतद विपुलीकुरु अशा प्रकारचा आदेश दिला. त्याप्रमाणे व्यासांनी लिहिलाय. जवळपास हा नारायणाचा संदेश आहे आणि तुझ्यासारख्या जीवाचं कल्याण करण्यासाठी आहे. तेव्हा तू फक्त ऐक. आणि ऐकत असताना एक कर, कान मला दे.
आणि ध्यान त्या परमेश्वराचं कर बघ. त्या परमेश्वराचं ज्याने हे सगळं ब्रह्मांड रचलं, निर्माण केलं ना, भरण पोषण करतो आणि तो प्रलयाला नेतो, याचं तुला कल्पना आहे त्याची सगळी. राजा त्याचे 2 रूप आहेत. एक अगदी सूक्ष्म, अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म, जे सामान्य दृष्टीला दिसू शकत नाही, आणि एक विराट रूप आहे. विराट स्वरूपाचं सुंदर वर्णन आलेलं आहे श्रीमद भागवतात. 20 श्लोक त्यांनी वापरले. या पृथ्वी तलावर जेवढ्या नद्या वाहतात ते त्या विराट स्वरूपाच्या भगवंताच्या शरीरातल्या नाड्या आहेत. जेवढे वृक्ष दिसतात ते भगवंताच्या विराट स्वरूपाच्या भगवंताच्या अंगावरचे रोम आहेत. असं विशाल काय असं वर्णन आलेलं आहे. पण एवढा तो विशाल आहे की तो आमच्या दृष्टीमध्ये बसू शकत नाही. दोन्हीही रूपं सामान्यतः काहीतरी आमच्या दृष्टीवर प्रयोग केल्याशिवाय ती दृष्टी त्या परमेश्वराच्या रूपाला पाहायला समर्थ होऊ शकत नाही. एवढा अर्जुन जवळचा, सखे ते मतवा नाही, सखा या विशेषाने संबोधलेला अर्जुन भगवान गोपाळकृष्णाच्या दृष्टीने. पण जेव्हा मी सांगतो तसं वाघ असं 50 वेळेला गोपाळकृष्ण सांगतात. पण आमचा अर्जुन म्हणला, कृष्णा तू काय सांगतो, तुझं सांगण्याने कसं कल्याण होईल? अरे दोषही रेत ही कुलघ्नानाम वर्ण संकर कारकही, तिथे युक्तिवाद करतो तो. अरे मी तुला दाखवू का कोण आहे? आणि भगवंताने किरीटिनम गदिनं किरणंच म्हणून ते विराट रूप धारण केलं ना. एक क्षणभर आमचा अर्जुन इतका भगवंताच्या जवळ राहणारा पण पाहू शकला नाही. किंचित कश्मल माया. अरे 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 भगवंता, हे रूप मी पाहू शकत नाही. इतक्या जवळचा होता, नाही पाहू शकला. मग भगवंताला दया आली. कृष्णा अरे तुझं रूप तर पाहायचं पण ताकद नाही माझ्यात. अरे दिव्यम ददामी ते चक्षु, मी तुला माझी दृष्टी देतो. आणि भगवंतानी दिव्य दृष्टी दिल्यानंतर अर्जुनाला पाहता आलं. अर्जुनाजवळ दृष्टी नव्हती, भगवंताजवळ राहत होता तरी. अनंत लीला पाहिल्या पण हा परमात्मा आहे हा भाव अर्जुनाजवळ उत्पन्नच झाला नाही. आता मात्र झाला. सांगायचं म्हणजे इतक्या जवळ राहणाऱ्याला सुद्धा भगवंताचं मूळ स्वरूप ओळखू आलेलं नाही. तुम्हाला आम्हाला अभ्यासच करावा लागेल. काल आपल्याला सांगितलं की नातोडे मुख्य परमात्मा म्हणूनही करावी लागे प्रतिमा. त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकांनी अनेक रूपाचे धारण केले. मत्स्य कच्छ वराह नरसिंह इत्यादी इत्यादी. त्यापैकी आपल्या जवळचा जो वाटतो त्याला आपला देव म्हणून समजून त्याची पूजा करणे. खूप देव आहेत, 33 कोटींचं वर्णन आलेलं आहे. खूप देव आहेत. पण आपल्याला जो जवळचा आहे, आपण रोज पूजा करताना म्हणतो ना, कोणकोणते देव म्हणतो? माता पितृभ्याम, इष्टदेवता, कुलदेवता, नाही का? आपली इष्टदेवता की जी असेल, कुलदेवता जी आहे ती आपली समजून तिच्यावर उपचार करणे. आणि कसे करायचे? यथा देहे तथा देवे, हा एक भाग झाला. म्हणजे तो माझ्या निवासस्थानी आहे. आधी माझ्या घरात आहे हा भाव जर उत्पन्न झाला ना, तो हृदयात नेऊन बसवता येईल. तो घरात आहे हाच भाव आमच्या नाही, नाही का? आपल्या महाराजांच्या चरित्रात तो प्रसंग आहे ना, की सगळे आहेत हे सांगू शकतो तो ग्रस्त, पण मी ज्याचा 13 कोटी जप केला तो परमात्मा माझ्या घरात आहे हे जर त्याच्या लक्षात नसेल तर परमेश्वराने दर्शन द्यावं का? आधी घरात आहे हा भाव निर्माण झाला पाहिजे. देवघरात का होईना असेल तो व्याप्त, पण आपण त्याला लघु करून आपल्या देवघरात बसवावं आणि प्रत्येक गोष्ट त्याला सांगून करावी. इतकी जर त्याच्याशी जवळी साधली तर समर्थ म्हणाले, मनी धरावे ते होते, विघ्न अवघेच नासो निजाते, कृपा केलिया रघुनाथे प्रचित येते. सगुण भक्तीनं थोडं ते अवघड काम आहे. सगुण भक्तीचं एक निर्गुण उपासना सांगितली, त्याच्यातलाच थोडा लहान भाग की त्यामध्ये मानसोपचार, ज्याला मानसपूजा आपण म्हणतो, नसलं पाणी तरी चालेल, नसलं पंचामृत तरी चालेल. कारण सगुण मूर्तीच्या पूजनामध्ये अनेक उपचार, षोडशोपचाराचा संकल्प गुरुजी आपल्याला नेहमी सांगत असतात. खरं म्हणजे इतके आपल्याला उपचार अर्पण करता येत नाही म्हणून शेवटी आपण म्हणतो सर्वोपचारार्थी अक्षता. इथे कमी ओढलेली ते अक्षता घे,
बरं. पण मानसपूजेमध्ये मात्र या कशाचीच गरज नाही. मानसपूजेचा अभ्यास श्रीमद भागवतातल्या द्वितीय स्कंदामध्ये सांगितला आहे. नखशिकांत भगवंताची मूर्ती आपल्या हृदयात बसलेली आहे असा भाव निर्माण करायचा. त्यासाठी आपल्याला ही बाहेरची दृष्टी झाकावी लागेल. बाहेरचं पाहणं झाल्याशिवाय आतल्या आत काय आहे हे पाहायला आपल्याला जमणार नाही आणि त्या दृष्टीमध्ये तेज येणार नाही. जितक्या वेळ आपण बाहेरची दृष्टी झाकून घेऊ आणि आत पाहण्याचा प्रयत्न करू तसे त्या दृष्टीमध्ये थोडं थोडं तेज यायला लागेल आणि हळूहळू कल्पना करता 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 एक दिवस असं वाटेलच की हृदयस्थो जनार्दन, तो माझ्या हृदयात येऊन बसलेला आहे असा भाव एकदा मनात झाला की मग त्याचे सगळे मानसोपचार त्याच्यावर करायचे. ही सकाळी म्हणतो ती मानसपूजा आहे. कोणती? रत्न चौकी रामाशी बैसविले, उष्ण उदके चरण प्रक्षालिले, शुद्ध निरे गंडूष शुभ्र वस्त्रे चरण स्वच्छ केले. बारीक चालले, बारीक चालले. मानस पूजेमध्ये जे करतो ना आपण ते म्हणजे या सेवेत जे वर्णन आहे पण प्रत्यक्ष नाही करू शकत. मी तरी अजून पाहिलेला नाही. काय रत्न चौकी, एक रत्न ज्याच्याजवळ नाही तो रत्नजडीत चौकावर भगवंताला बसवू शकेल का? पण मनामध्ये अरे मन चंगा तो काठोट में गंगा, सुवर्ण जडित सिंहासन आहे, त्याच्यावर रत्न लावलेले आहेत आणि त्याच्यावर माझा राम बसलेला आहे, माझे सद्गुरू बसलेले आहेत. रत्न चौकी रामाशी म्हणताना म्हणतो आम्ही शुभ्र वस्त्रे चरण. खरंच आपल्या आपल्या घरातलं देव वस्त्र पाहावं, शुभ्र असतं का? पुष्कळ ठिकाणी देवांचे वस्त्र असे पाहायला मिळतात की असं वाटतं डॉक्टरला सांगावं ऑपरेशन करायचं ना, भूल द्यायची गरज नाही, हे वस्त्र घेऊन जा त्याच्या नाकावर माय. शुभ्र वस्त्रे अजराहा अमराहा देवाहा म्हणून त्यांना या वस्त्रांनी काही दुष्परिणाम होत नाही. पण या वस्त्राचा उपयोग दुसरीकडे करू शकत नाही, साधं वस्त्र शुद्ध वापरू शकत नाही. पण मनामध्ये मनातल्या परमेश्वराला सांगायचं की देवा तू मनानेच हृदयात बसला, मनाने शुभ्र वस्त्राने तुझे पाय धुतो. पंचामृत घेतले निज करी, मंत्रयुक्त घातले रामावा. मनातल्या मनात हळूहळू काय होईल आणि कुठपर्यंत जायचं? हे मस्तकावरून पायापर्यंत, ध्यानापासून मस्तकापर्यंत जायचं आणि मस्तकापासून खाली आहे. सगुणाचे आणि आधार आहे, निर्गुण पावेली निर्धार आहे. म्हणून समर्थांनी आपल्याकडे उपासना पद्धती लावलेली आहे ना. काय काकड आरतीचं वर्णन आहे? त्रिगुणात्मक काकडा घृत घृते टिंबिला द्वैत घृते. ही सगळी आपल्याला निर्गुण असणाऱ्या परमेश्वराची सगुण उपासनेची पद्धत लावलेली आहे. अर्थपूर्ण भावनेने या सगळ्या काव्याचा जर अभ्यास केला तर निर्गुणातून सगुणाकडे, सगुणातून आपोआप निर्गुणाकडे मनुष्य जातो. ही मानसपूजा करून 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 एक दिवशी खरोखर असा भाव मनात उत्पन्न होईल की त्याला बाहेर जायचं काही काम नाही. अरे कुठे शोधीशी रामेश्वर आणि कुठे शोधीशी का हृदयात बसलेला आहे, मी फक्त त्याचं मन जाणायला पाहिजे. मग हळूहळू देवाच्या इच्छेने वर्तावे अशी भावना उत्पन्न झाली ना. आज आपली अवस्था कशी आहे? आपुलिया मनासारखे न घडे असे तेणे गुणे निष्ठा मोडे. आमच्या इच्छेविरुद्ध काही घडलं किती करा हो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जप करा, माळाच्या माळा ओढा, गुरुपौर्णिमेला गोंधळेला जा, दशमीला जा, काही नाही. जे व्हायचं ते घडतात, कशाला करायचं हे सगळं? आपुलिया मनासारखे न घडे तेणे गुणे निष्ठा मोडे. पण मनाचा भाव असा असला पाहिजे की देव ठेविल तैसे रहावे हो, देव ठेविल तैसे रहावे, समयासी सादर भावे. काल
वाढत जावे हो समयासी सादर सादर भावे सादर राजा हे कशासाठी सांगतो? मी जरी भागवत सांगणार आहे, सुखदेव बोलायला लागले, मी जरी भागवत सांगणार आहे असं वाटू देऊ नको की तक्षक येणार नाही, मला डसणार नाही. फक्त डसणार कोणाला हे समजण्यासाठी भागवत ऐक. तो येणार नाही असं नको समजू, तो येणार आहे. म्हणून आधीच सांगितलं की देव ठेविले तैसे राहावे. समय असे अंतकालेचे मामे व तो समय. राजा तुझा विश्वास बसावा म्हणून तुला सांगतो की त्या परमेश्वराने कोण, जो निर्गुण आहे, जो निराकार आहे, जो निर्विकारी आहे, त्याने इथे किती अवतार धारण केले. त्या 22 अवताराचं वर्णन आलेलं आहे. दशावतार आपल्याला माहिती आहेत, अंशावतार, काही आविर्भूत अवतार, अशा अवतारांचे प्रकार सांगितलेले आहेत संतांनी. 22 अवतार झालेले आहेत. पण त्यांचं मी आत्ता या स्कंदात वर्णन असलं तरी आपल्याला सांगणार नाही. यथावकाश प्रत्येक अवताराचं वर्णन आपल्याला पाहायचं आहे. असा या 22 अवताराचं वर्णन करून माणसाने त्या स्थूल रूपाचं चिंतन करता करता सूक्ष्मामध्ये जाण्याचा प्रयत्न करावा. हळूहळू ज्या दिवशी आपल्याला सूक्ष्मात जाता येईल तो आपल्या हृदयामध्ये बसलेला भगवंत पाहायला मिळेल आणि त्याचा आधार आहे असं लक्षात आल्यावर भीती गेली, शोक भय चिंता जाईल सर्वथा. विश्वास बसायला पाहिजे. आणि विश्वास ठेवण्यासाठी भगवंत सुद्धा कधी कधी कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाय. आपल्या महाराजांच्या प्रवचनात आहे की बाप जरी मुलाला पोहणं शिकवायला लागला तर शिकवता शिकवता कधी कधी हात काढून घेतो, त्याचा नाका तोंडामध्ये पाणी जायला लागतं. तो म्हणतो बाबा असं काय करता तुम्ही? बाबा म्हणतात अरे तुझा प्रयत्न चालू आहे, मी आहेच तुझ्या मागे. आपला बाप आपला मागे आहे याचा जर विश्वास असेल तर माणसाला पोहता येतं. तर हा भवसागर पार करण्यासाठी माझे सद्गुरू माझ्या अहोरात्र पाठी असा भाव जर माझ्याजवळ असेल, हा विश्वास तुझ्या मनात येऊ दे की ज्याचा आपण चिंतन करतो, नामस्मरण करतो, तो माझ्या हृदयाजवळ आहे. ह्यातूनच तुझं शेवटच्या क्षणाला जीव ब्रह्मैव नापरा हे चिंतन पूर्णत्वाला जाईल. आणि मग देहावर घडू दे ना आघात त्या तक्षकाचा. काय देहाचं होईल ते होईल, कोणाचे देह चिरंतन राहत नाही. कारण देह हे कोणापासून आलेला आहे? कापुराची बाती उजळली ज्योती ठाई तसं पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेला देह आहे आणि तो पंचमहाभूतामध्ये विलीन होणार आहे. त्याची तू काळजी करू नको. तो फक्त जीवात्मा, तो त्याचा अंश आहे आणि ज्याचा अंश त्यामध्ये विलीन झाला तरच त्याला पूर्ण समाधान आहे. समर्थांनी एक त्या जुन्या दासबोधामध्ये उदाहरण दिलं आहे की पाण्याचाची अंश लवण परी एक देशी पावे शीण. मीठ कशापासून उत्पन्न झालं? पाण्यापासून उत्पन्न झालं. पण ते मीठ तुम्ही तुपात घाला, मधात घाला, लोण्यात घाला, साखऱ्यात घाला, तरी ते वेगळ्या रूपाने हे मीठ आहे. चुकून साखर म्हणून कोणीतरी मीठ टाकलं असेल पण प्रसाद म्हणून खा, पण मिठाची चव लागणार ती लागणार कशातही घातलं तरी. पण ते जर मीठ एका भोगुण्यामध्ये थोडं चिमूटभर मीठ सोडलं ना तर लक्षात येणार नाही. ते मीठ द्रवरूप होऊन जाईल, जलरूप होऊन जाईल. का? त्याचा अंश ते पाण्याचाच अंश मीठ झालेला आहे. तसा हा शिवाचा अंश आहे. कोण? जीव. तिथं गेल्याशिवाय त्याचं समाधान, त्याची शांती, त्याची पूर्ण समाधान होणार नाही. आणि त्याला तिथपर्यंत नेऊन पोहोचवण्याचा अभ्यास या भागवताच्या द्वारे तुला करायचा. असं सांगून द्वितीय स्कंदाची परिसमाप्ती केलेली आहे. तृतीय स्कंदाला आज प्रारंभ होणार आहे. राजा तुझ्या मनामध्ये काही प्रश्न आहे का रे? कालपासून मी तुला सांगतोय, तुला काही प्रश्न आहे का? महाराज म्हणाले काल तुम्ही वर्णन केलं की विदुर महाराजांचा अपमान झाला आणि विदुर महाराज तीर्थयात्रा करायला गेले. तो प्रसंग ऐकायची इच्छा आहे. तीर्थयात्रा करत असताना काही संतांच्या भेटी झाल्या असतील ना, ज्याचं वर्णन पांडवाला त्यांनी ऐकवलं असं काल आपण बोललात. त्या कोणत्या संतांच्या भेटी झाल्या जर सांगू शकाल का? मला आनंद वाटेल. अरे वा राजा, सुंदर प्रश्न विचारलायस तू.
विदुरांचा अपमान झाला आणि विदुरांनी हस्तिनापुराचा त्याग केला आणि फिरता 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 यमुनेच्या काठावर विदुर आलेले आहेत आणि योगायोगाने स्नानादी कर्म आटोपलं आणि त्या ठिकाणी उद्धवांची भेट झाली. योगायोग आपल्याला काल सांगितलं की उद्धव म्हणजे कोण आहेत? बृहस्पते प्राक्तलयम प्रतीत, देवगुरु बृहस्पतीचे प्रत्यक्ष शिष्य आहेत. भगवंतावर अतुलनीय प्रेम बस. पण अशा उद्धवांना पाहिल्याबरोबर विदुराच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झाला, अरे वा महाराज, आपण इकडे कसे काय? पाहायला नमस्कार केला, लौकिक व्यवहाराने जे करायचं ते केलं, त्याचं वर्णन ऐकण्यात काही मजा नाही. पण एकदम पाहिल्याबरोबर प्रश्न विचारायला सुरू, आपण इकडे कसे? अरे म्हणजे काय? नाही म्हणजे आपण भगवंताजवळ सारखे राहता म्हणून विचारलं. जेवताना, झोपताना, बसताना, युद्धामध्ये, महालामध्ये असताना. पण आपल्याशिवाय भगवंत, भगवंताशिवाय आपण असं कधी सापडत नाही. पण आज आपण इकडे आलात, असू द्या, काही हरकत नाही. तुमची भेट झाली, आनंद वाटला. भगवंताने आणि तुमच्याकडे पाहिलं ना तरी बाह्य रूपाने तुम्ही आणि भगवंत सारखे वाटता. काय आनंद वाटला तुमच्याकडे पाहिल्यावर. काय आमचे भगवान गोपाळकृष्ण कसे आहेत, रुक्मिणी देवी कशा आहेत, प्रद्युम्न. प्रश्न विचारायला लागला. आणि आमच्या उद्धवाची अवस्था अशी होती, हो का होऊ नये असं वर्णन आहे की उद्धव 5 वर्षाचे होते तेव्हापासून त्यांना भगवंताचं यस्य नैसर्गिकी रतीही म्हणावं तसं त्यांचं होतं. 2 दगड मांडून ते भगवंताची आराधना करायचे. पण खेळता खेळता म्हणाले त्या पाषाणातून भगवान गोपाळकृष्ण उपस्थित व्हायचे आणि खेळत राहायचे. आणि मग त्यांच्यावर खेळायचं, हिंडायचं, कधी कंटाळायचं नाही उद्धव महाराज एकटे. कोणी दिसलं की तो पुन्हा पाषाणून पडायचा. अरे रडायचे उद्धव, अरे तू आत्ता माझ्यावर खेळत होता, पाषाणून पडला, माझ्याबरोबर खेळ. पण ज्याची लायकीने असे माणसं जमा झाल्यावर तो राहील का? तो पाषाण रूप बने. मला सांगायचं इतकं ज्या भगवंताचं बालपणापासून उद्धवाचं भगवंतावर प्रेम आहे, त्या भगवंताविषयी प्रश्न विचारला आणि उद्धवाच्या डोळ्यातून फक्त अश्रुधारा बाहेर पडाली. कंठी प्रेम धाटे नयनी नीरलोटे, कंठी प्रेम धाटे, कंठी प्रेम दाटे नीरलोटे, कंठी प्रेम दाटे नयनी नीरलो. डोळ्यातून नुसतं अश्रुपात. अनेक प्रश्न विचारला तरी उद्धव महाराज बोलत का नाही. विदुराने पुन्हा पाय धरले, त्यांना भानावर आणलं. महाराज हो काही चुकलं का माझं? आपल्या डोळ्यात अश्रू, भगवंताचं नाव काढल्यावर एक क्षणभर शांत झाले, स्वतःच्या मनाला आवरण्याचा प्रयत्न केला. काय सांगावं, जिथं खूप प्रेम असताना त्या विरहाला मनुष्य लवकर विरह दुःखाला विसरत नाही. पहा, फार लांबचं उदाहरण कशाला, आपल्या घरातलं यावं. लहानचं मोठं केलेली ती मुलगी जेव्हा आपण लग्न लावतो, लाखो रुपये लावतो तिच्या संशोधनापासून, वर संशोधनापासून. पण जेव्हा कन्या सासुराशी जाय, ती सासरी जाते, आनंदात राहते, ती यांना विसरते बरं का. ती विसरून जाते. पण यांना मात्र साधी वळवटाची खीर केली ना, आमच्या पिंटीला फार आवडत होती. काही करा, ते बरोबर त्या अशा रंगाची साडी तिला फार आवडत. अहो कोणत्याही वस्तूकडे पाहिले की तिची आठवण होती. आणि उद्धवाची अवस्था ती होती. उदाहरण का दिलं, प्रपंचातलं दिलं म्हणजे तिकडे समजतं आपल्याला. उद्धवाची अवस्था, श्रीकृष्ण एवढं नाव काढलं की तो डोळ्यासमोर उभा राहायचा. आणि मग सांगितलं की हे बघा विदुरा, ज्या भगवान गोपाळकृष्णाविषयी तुम्ही विचारलं ना, अगदी सावलीसारखं मी ज्यांच्याबरोबर राहिलो ते आता आपल्यात राहिले नाही. आणि अगदी बालपणापासूनचं भगवान गोपाळकृष्णाचं चरित्र आलेलं आहे. पण ते आपल्याला पुढे पाहायचं आहे दशमस्कंदामध्ये. आपल्याला वेळेमध्ये बसवायचं असल्यामुळे मी सगळं वर्णन आपल्याला सांगणार नाही. एकंदरीत समग्र चरित्र भगवंताने पुतळेच्या वधापासून
रासक्रीडेपासून सुदामाला दिलेल्या वैभवापर्यंत नव्हे, कौरव पांडवांच्या युद्धापर्यंत सगळं वर्णन सांगितलं. अशी अवस्था होती की चतुःपंचावशेषिता, उन्मत्त झालेल्या यादवांना संपवण्याचा मानसिक संकल्प केलेले भगवंत प्रभास क्षेत्रावर सर्वांना घेऊन आले आणि सर्व यादव संपेपर्यंत पाहत होते. वाईट वाटत होतं भगवंताला, अरे माझे आहेत, पण इतके उन्मत्त झाले की माझ्यानंतर यांना कोणीही सावरणारा नाही, संपवलेच पाहिजे. चतुःपंचावशेषितः असे राहिले. आणि भगवंत मग लांब गेलेले, पाहावे ना त्यांना, तडातड मस्तक. बरं कोण कोणाला मारतंय? बाहेरचं कोणीही यांना मारायला आलेलं, यादवांनीच यादवाला संपवायला सुरुवात केली. पण भगवंताची इच्छा होती असेच संपले पाहिजे. आणि मग ते जेव्हा एकांतामध्ये गेले, खूप लांब गेले, जिथून काही दिसणार नाही अशा ठिकाणी एका झाडाला, अश्वत्थ वृक्षाला टेकून बसले. मी त्यांच्याबरोबर गेलो. देवा, मला एकट्याला सोडून तुम्ही चालला? तितक्यात ब्रह्मारिक देव आले. त्यांनी प्रार्थना केली, पण मी जवळ उभा होतो म्हणून भगवंत म्हणाले, नाही, आम्ही सध्या येणार नाही. तुम्हाला न्यायचं तर हे सगळं घेऊन जा, हे मला काही नको. काय? शंख, चक्र, गदा, पद्म हे घेऊन जा, हे नको मला. आता मला इथे राहायचं आहे ना, ते फक्त भक्ताच्या उद्धारासाठी राहायचं. आता कोणाला संपवायचं नाही, कोणावर चक्र फेकून मारायचं नाही, बाणही मारायचा नाही. कारण त्या काळात ज्यांना मारावं असे माणसं कमी होते. मला सांगा, किती रावण होते? एकटाच होता की तो संपवला की भानगड मिटली. पण आता घरोघरी रावण, गल्लीतल्या सीताला पळवून देणारे, गल्लोगल्ली कुंभकर्ण की कथेत येऊन सुद्धा झोप घेणारे, कोणाकोणाला मारू? म्हणून म्हणाले भगवंत, शस्त्र नको, अस्त्र नको, शंख नकोच, घेऊन जा साहेब. माझ्या लक्षात आलं की भगवंताची निर्वानिरव चालू आहे आणि म्हणून भगवंताचे पाय धरले. लेवा स्वधाम नय मामपी. माझ्या लक्षात आलं तुम्ही आता स्वधाम गमन करणार, पण मला बरोबर घेऊन चला. तेव्हा भगवंताने मला खूप समजावून सांगितलं. 31 अध्यायाचा 11 स्कंद केवळ माझ्यासाठी समजून सांगितलं मला. अहो, पण काय सांगावं म्हणाले, भगवंताच्या सगुण रूपाचं प्रेम जे लागलेलं आहे ना, ते ज्ञानाने काही कमी होईना. मी भगवंताचे पाय धरले. लेवा, नाही, माझं समाधान होत नाही. म्हणाले, हा माझा अवतार असा आहे, मी सांगतो तसं कर. जा बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी आणि चिंतने तद्रूप तुला प्राप्त होईल. तू बद्रिकाश्रम. केवळ भगवंताची आज्ञा, तत्वज्ञानाने समाधान झालं नाही का? पांडुरंग म्हणाले ना आमचे रामानंद महाराज की तत्वाचे बोल फोल बडबडता कितीतरी, शमली का आग त्याने अंतरीची कधीतरी, मृगजल हे झूठ सारे फसविते बरी, नयनाचा तो विसावा नयनाला दाखवा, चैतन्य ब्रह्म माझे कुणी मजला दाखवा. काय सगुणाचं प्रेम असतं महाराज. रामानंद महाराजांनी देह ठेवला तेव्हा तिथे नव्हते, त्यानंतर तिथे आले तेव्हा तर समाधी दिसली त्यांना. आणि मग काय करणार हो, कल्याणासारखी अवस्था झाली त्यांची. ब्रह्मानंदा काय तू हृदयी घ्या सोरी, आनंद सागरांच्या तळी का हो. मला सांगा, हे अलीकडचं प्रेम आहे. पण यांना जी तन्मय, उद्धवाची काय अवस्था असेल, नाही देवा मी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही, अरे माझी आज्ञा म्हणून जा. ते म्हणाले, ते मला तत्वज्ञान सांगितलं, त्याचं चिंतन करून परमेश्वराची इच्छा म्हणून नामस्मरणासाठी बद्रिकाश्रमाला चाललोय, मला अडवू नको, मला अडवू नको. विदुराने नमस्कार केला. पण महाराज एक प्रार्थना करू का आपल्याला? हो, आपल्याला एक प्रार्थना करतो की जे तत्वज्ञान तुम्हाला सांगितलं मला सांगून पाहा.
अरे सांगायचा अधिकार दिला नाही. जोपर्यंत गुरुनी शिष्याला काही सांगायचा अधिकार दिला नाही तोपर्यंत सांगू नये. आता तर लोक अनुग्रह द्यायला लागले. अधिकार आहे का नाही काही पाहायचा नाही. आपली किती माती होणार आहे, शिष्याला किती राग करायची. इतके जवळ राहणार आहे ब्रह्मानंद महाराज, रामानंद महाराज, आनंदसागर महाराज, पण मला महाराजांचा आदेश झाला असं कधी बोलले नाही. आता काही लोकांना डायरेक्ट आदेश. काय त्यांचा भक्तीचा प्रदेश विस्तीर्ण असेल पहा. प्रेमच पाहिजे, अंतःकरणामध्ये प्रेम पाहिजे भगवंताचं. तेव्हा मी तुला, मला जे भगवंतानी तत्वज्ञान सांगितलं तुला सांगण्याचा अधिकार मला दिला नाही. मी माझा वेळ वाया घालणार नाही. मला काय सांगितलं, माझं चिंतन कर, नामस्मरण कर. मी तिथे चाललेलो आहे. पण तुझ्यासाठी एक निरोप आहे. तू मैत्रेय ऋषीकडे जा. तुझे ते गुरु आहेत, ज्याचे त्याचे गुरु ठरलेले असतात, तिथे गेले पाहिजे. अरे संत दिसती वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले. नावाने रूपाने वेगळे असतील पण संत खरे एक रूप असतात. तू जा, मैत्रीय तुझे ऋषी आहेत, तू त्यांना शरण जा. तू विचारलेल्या प्रश्नाचं यथायोग्य उत्तर देऊन तुला पूर्ण कृतार्थ करतील. सद्गुरु शिवाय, अरे जे परमेश्वराला जमत नाही ना ते सद्गुरूला जमतं. भगवान रामचंद्राच्या समोर रावण किती वेळ होता हो? किमान 8 दिवस. हे अतिकाय महाकाय वगैरे राक्षस संपेपर्यंत रावण समरांगणात आल्याचं वर्णन नाही. तोपर्यंत कुंभकर्ण आला, इंद्रजित आला, अमुक आला, पण तो नव्हता आला. 8 दिवस रामाच्या समोर रोज येत होता रावण. पण भगवान रामचंद्रांनी आपल्या दृष्टिक्षेपाने त्याची वृत्ती शांत केली नाही. त्याच्यातला द्वेष काढून टाकला नाही. त्याला सात्विकता प्रदान केली नाही. पण नारदांनी एकच कृपादृष्टी टाकली की वाल्याचा वाल्मिक केला महाराज. कृष्ण कंसाच्या वृत्तीला बदलू नाही शकला. पण संतांमध्ये ती ताकद आहे. जा तू सद्गुरूला शरण जा. या जगामध्ये सद्गुरू शिवाय, त्यांच्या कृपेशिवाय जीवाचा उद्धार नाही होत. समर्थ थोडे अतिरेकीपणाने बोलले, त्यांचा स्वभावच आहे रामदासी असल्यामुळे. सद्गुरुहुनी देव मोठा मानेल तो करंटा. अरे देव तो देवच आहे. पण सद्गुरूची एक वेगळी महती आहे. तू जा सद्गुरूला शरण जा. विदुराचा नाईलाज झाला. 3 परिक्रमा केल्या, साष्टांग नमस्कार केला उद्धवाला. आणि उद्धव आपलं श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री जय जय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. जय 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. श्री कृष्ण
कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान. तिथपर्यंत पोहोचायला पाहिजेत ना, बद्रिकाश्रमापर्यंत. आमचे उद्धव महाराज बद्रिकाश्रमात गेले आणि तिथे गंगामातेच्या सप्तस्रोतामध्ये राहून आपल्या जीवनाला कृतार्थ करण्यासाठी भगवंताच्या आदेशाप्रमाणे सांगितलेली साधना करायला लागले. विदुर महाराज जे निघाले मैत्रेय ऋषींच्या आश्रमात. कुठे हे मैत्रेय ऋषींचा आश्रम? गयेला आहे, प्रयागराज. प्रयागराजाच्या काठावर या मैत्रेय ऋषींचा आश्रम आहे. आलेले आहेत. परवानगी मागितली. बाहेर त्यांचा एक शिष्य होता, त्याला विचारलं की सद्गुरुनाथांच्या भेटीला दर्शनाला आलेलो आहे. परवानगी मिळाली आणि आनंद वाटला. गेलेले आहात की साष्टांग नमस्कार सद्गुरुनाथ महाराज. तीन राऊंड काय करा. अधिकारी शिष्य येणार असेल ना, तो गुरुला त्याच्या वेदना जाणवतात. आपल्याला महाराजांच्या बाबतीतलं माहिती आहे. तुकाबाई म्हणाले 2 दिवस आधी म्हणत होते, अरे येणार बरं का, सगळं लुटून नेणार, सगळं लुटून नेणार. लोकांना काही लुटायला आहे काय लंगोटी शिवाय? अरे त्यांना माहिती नाही रे काय होतं तुकामाई जवळ. इतर लोकांना तुकामाई कशी दिसत होती? तुकामाई माझी. बोला. धरा नुसतं. अनन्यता ज्याच्या जवळी त्याला ती पावली. तुकामाई तुकामाई आपल्या लक्षात यायची गोष्ट आहे की आबूच्या पहाडापासून अनेक संत महंतांनी सांगितलं की तुझे गुरु वेगळे आहेत आणि ते तुला योग्य वेळी भेटणार. ते हे होते काय अधिकार असला पाहिजे. तुकामाईच्या एका शिष्याला हिमालय पर्वतातला महायोगी सुद्धा अनुग्रहित नाही करू शकला. म्हणजे तुकामाईचा काय अधिकार असला पाहिजे आणि महाराजांची काय पात्रता असली पाहिजे. आज आमच्या विदुर काकांची अवस्था तीच होती. अगदी भगवंताच्या जवळ राहिलेली मंडळी आहे. सद्गुरूला साष्टांग नमस्कार घातला. वाटच पाहत होते मैत्रेय ऋषी. अरे वा विदुरा, उद्धव भेटले ना आपल्याला, बरं झालं. म्हणजे मीच प्रेरणा केली होती. ज्याचं कल्याण करायचं ना, पर सद्गुरू सगळा योग घडवून आणतात पण आपल्याकडे काही घेत नाहीत. करता राम ऐसे म्हणसी तेने तू सुखी होशी. मी करता ऐसे म्हणसी दुःख पावसी अनंत. वेळ गमवू नका. विचारा काय प्रश्न आहे आपला. सद्गुरूकडे जायचं म्हणजे चिंतन करून गेलं पाहिजे. आपलं चिंतन काय चालू असतं?
धनसुत कांता. बस. जागृत स्वप्न सुषुप्ती आमच्या पुढे घर दार बायका मुले अशा विषयच येत नाही. आणि संतांचं चिंतन काय असतं? विषया तो त्यांचा झाला नारायण. नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि म्हणून प्रश्न विचारा म्हणल्याबरोबर वृत्ती तयार होती. काय विचारायचं नेमकं ठरलेलं होतं मनामध्ये. महाराज सुंदर प्रश्न विचारला की सुखाय कर्माणि करोति लोकः न तैहि सुखम वान्यदुपारमं वा विन्देत भूयः तत एव दुःखम यदत्र युक्तं भगवान् वदेन्नः गोपाल. सुखाय कर्माणि करोति लोकः. जन्माला आल्यानंतर प्रत्येकाची धडपड जी असते की मी सुखी व्हावा आणि मला दुःख नसावं. हे फक्त माणसालाच वाटतं असं नाही बरं का. एखाद्या भिंतीवरचं झुरळ जर खाली आलं, झुरळ यक्कश्चित, पण ते जर खाली आलं, मुलं खेळत असतील त्याने एकीकडून काठी लावली तर ते झुरळ दुसरीकडे मार्ग काढतं, दुसरीकडून काठी लावली तर तिसरीकडे मार्ग काढतं. म्हणजे मला कोणी अडवणारा नसावा, माझ्या मनाप्रमाणे मला संचार करता आला पाहिजे असं त्या झुरळाला वाटतं. आणि मला काय वाटतं? माझ्या घरातल्या प्रत्येकाने माझ्या मनाप्रमाणे वागलं पाहिजे. म्हणजे झुरळात आणि माझ्यात काही फरक आहे का? सुखाय कर्माणि करोति. सुखासाठी सगळी धडपड आहे. परंतु मैत्रेय ऋषी म्हणाले मी जेव्हा चिंतन करतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की नतैहि सुखम. मरेपर्यंत धावणारे कष्ट करणारे लोक पण मी सुखी झालो असं कधी म्हणत नाही. तो प्रपंचीयाने सुख जाहले. समर्थ म्हणाले ऐसे देखिले ना ऐकिले. ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी असं म्हणाले की विस्तवाच्या इंगळावर झोपलेल्या माणसाला जर विचारावं काय कशी काय शांत झोप लागली का तुम्हाला, तर तो जे उत्तर देईल ना ते प्रपंच माणसाचं आहे. पण आम्हाला गोड वाटतो. आज नाही हो, अजून 4 दिवस. एकदा का आमचा पिंटा कामाला लागला, 90,000चं पॅकेज त्याला मिळालं, मग आमचं सगळं संपलं. 90,000 मी मायबापाकडे येतो का? तो काय बावळाट आहे का? तो तिकडेच एखादी पांढरी पाल पाहतो, तिकडेच राहतो, इकडे नाही येत. पण आम्हाला आशा की नाही सुखाय कर्माणि करोति. पण नतैहि सुखम, त्यांना सुख मिळत नाही. याचं काय कारण आहे? खरं म्हणजे या जगात जी वस्तू नाही ती मिळवण्याचा प्रयत्न मनुष्य करतो का? नाही. कोणी म्हणतो का की सशाचे शिंग फार चांगले असतात? म्हणतात नाही. आम्हाला माहिती आहे सशाला शिंग नसतातच. नीलगाईचे पंख पाहण्यासारखे असतात. म्हणतो का नाही नीलगाईला पंख नसतातच, हे आम्हाला माहिती आहे. मग सुख असल्याशिवाय मिळवावं वाटतं का? ज्या अर्थी मिळवावं वाटतं त्या अर्थी ते या जगामध्ये असलं मग मिळत का नाही? सुंदर प्रश्न आहे. मला सांगा हा फक्त एकट्या विदुरांचा प्रश्न आहे का? तुमचा आमचाही तोच प्रश्न आहे. जे 70चे पुढे गेले त्यांना पडत असेल, आम्हाला उद्या पडणार आहे. जोपर्यंत प्रपंचात मजा वाटते तोपर्यंत त्या सुखाची आशा सुद्धा लागू शकत नाही. आणि आता या परत उरले नाही काही अशी ज्यांची अवस्था आहे त्यांना मात्र ते सुख मला मिळालं पाहिजे. मिळत का नाही? आमचे मैत्रेय ऋषी म्हणाले बाबा फक्त जागा चुकला अशी. ते सुख दुसरीकडे नाही कुठे पाहण्यासाठी जावं लागेल. जागा चुकला अशी. जी वस्तू जिथे पाहायला पाहिजे तिथे जर पाहिली तर सापडेल. एकदा काय झालं, एका गावात काही चोर राहत होते. बहुतेक प्रत्येक गावात असतात, पण ह्या गावात जरा जास्त असले पाहिजे. तर
चोरी करून जगायचं आपलं कसं तरी. पण बिचारे फार पुढे गेलेले नव्हते. एखादं पाकिट मिळालं तरी आपल्या दोघं चौघं मिळून वाटून घ्यायचे, काही पोलिसाला देऊन काही स्वतःला ठेवून चालायचं काय. एकदा त्यांनी विचार केला की म्हणाले वा हे काही खरं नाही, रोजच्या रोज करायचं आणि पुन्हा उद्या हा प्रश्न आहे. असं चांगलं घबाड मिळालं पाहिजे की 4-6 महिने पुन्हा चोरी करायचं काम. एक हुशार होता तो म्हणाले तुम्हाला माहिती आहे की आपल्या गावातले ते कमल सेठ आहेत ना, म्हणाले जाताना नेहमी 2 लाख रुपये घेऊन जाते, येताना 10 लाख रुपये घेऊन येतात. कुठे जातात? मुंबईला. राहतात कुठे? मालाडला. रत्नाचा व्यवसाय म्हणून, महाराजासाठी नाही, रत्नाचा व्यवसाय होता त्यांचा. म्हणाले आपल्याला ते कुठे जातात राहतात काय करायचं म्हणले, पण त्यांच्याजवळ मागे पुढे सतत राहा. आणि ज्या दिवशी आपल्याला काय 10 लाखाची गरज नाही रे, 5-6 लाख झाले तरी आपले काढून आणायची झाला. त्यातला एक अगदी परफेक्ट मॅन होता. कुठेही पैसे ठेवा काढायची त्याची मास्टरी. त्या क्षेत्रातले आचार्य समजा त्यांना. पण तो शब्द तिथे अगदी ते डिव्हॅल्युएशन झालं शब्दाचं. ते तसं नाही करायचं आपल्याला. जाऊ त्यांनी बरोबर ते सेट केव्हा निघतात, काय करतात, कोणत्या गाडीत जातात, कुठं रिझर्वेशन मिळतं, सगळं त्यांनी माहिती काढली. बरोबर त्यांच्याबरोबर तिकीट काढलं, बरोबर बसून गेले. गप्पा गोष्टी करता करता त्यांना फुकट चहा पाजला, बिस्किटे खाऊ घातले, ओळख पक्की करून घेतली. म्हणाले आपण मुंबईला कुठे उतरणार? अमुक ते ठरलेलं स्थान असेल. अरे वा, तुमचं आमचं रिझर्वेशन एकाच हॉटेलमध्ये. म्हणाले वा छान आहे. अरे म्हणले काय हरकत. हा कमल म्हणजे अगदी तोही पक्काच होता. हे म्हणले माझ्या खोलीत उतरला तरी चालेल. आणि 4 दिवस 6 दिवस एकत्र राहिले बरं का. झोपायचं बरोबर, रात्री झोप लागेपर्यंत गप्पा करायच्या. कमल शेठला लवकर झोप यायची, कारण मनाप्रमाणे पैसा मिळालेला असायचा. याला काही ज्यानं ठरवलं की दुसऱ्या चोऱ्या करायच्या नाहीत, मुंबईत पहिल्यांदा आलो, कधी नव्हत येतो, भानगडी करू नये, सरळ यावं सरळ जा. त्याने कोणाच्या खिशाला हात लावला नाही, शेजारच्या सुद्धा नाही, परफेक्ट असो. नको म्हणले. पकडले गेलो तर ते 6 लाख जातील. शांत राहिला. संध्याकाळी एकमेक आपला व्यवसाय छान झाला एकदम आपला त्याला म्हणाले आज 5 लाख झाले, आता अजून 2 दिवस राहिले की आमचा टार्गेट कंप्लीट, आम्ही निघून जाणार म्हणले. रिझर्वेशन करू. वा 5 दिवस झाले हो, 7 लाख रुपये झाले म्हणून सांगितलं कमल शेठनं चोराला. त्याला आनंद वाटला, पण त्रस्त झाला. या कमल शेठचे रोज सुटकेस उघडून पहा, त्याचे कपडे पहा, त्याचा बूट खालून वरून तपास की बुटाला कप्पा करून ठेवलाय का पैसे ठेवायसाठी. नाही, शेवटी कमल शेठला उचलून अंथरुणाच्या बाजूला ठेवत होता, सगळं अंथरूण काढत होता. कमल शांत झोपलेला. पैसे मनाप्रमाणे मिळाल्यावर शांत झोप लागते हो. मला काही अनुभव नाही, पण लोकांचा सांगतो तुम्हाला. शांत झोप लागते माणसाला. सगळे अंथरूण तपासून घ्यायचं, पुन्हा कमल शेठला जागेवर ठेवायचं. उशी पहाय पायथा पाहाय काही सापडायचं नाही. आज गावाला जायची, परत जायची वेळ आली. यांनी कमल शेठचे पाय धरले. म्हणले महाराज खरंच आपण 8 लाख, अरे 10 झाले. काल तर सांगायचंच राहिलं, तर 10 लाख झाले. मग आपण काही बँकेत वगैरे ठेवत असताना? नाही, पैसा जवळ ठेवत असतो, आपल्याला इकडे तिकडे नाही जावत. म्हणाले केव्हा पैशाचं काम लागेल सांगता येत नाही व्यापारी माणसाला. जवळच ठेवतो, आपल्या इथंच आपल्याच खोलीत ठेवतो. अरे महाराज मी खरं म्हणजे असली चोर आहे. म्हणलं मी पहिल्या दिवशीच ओळखलं तुला. तेवढी दृष्टी आमच्याजवळ असते. सज्जन ओळखू येत नाही, पण आम्हाला चोर ओळखू येतो. तेव्हा पहिल्यापासून ओळखलं. पण महाराज पैसे कुठे ठेवत होता तुम्ही? ते कशाला सांगू म्हणले. कोणी सांगत असतं का अशा गोष्टी? मी तुमच्या पायाला हात लावून सांगतो, लेकराची शपथ घेतो, बायकोची शपथ घेतो, पुन्हा चोरी करणार नाही. पण कुठं ठेवत होते सांग. खूप गयावया करायला लागला. तेव्हा त्याने सांगितलं की अरे तुझा स्वभाव मी ओळखला होता, म्हणून मी रोज सगळे पैसे तुझ्या उशाखाली ठेवत होतो आणि मी शांत झोपत होतो. मैत्रेय ऋषी म्हणाले, विदुरा, ज्या सुखासाठी आपण पाहण्यासाठी धडपड करतो ना, ते प्रपंचामध्ये, ते संसारामध्ये, ते विषयाच्यामुळे किंवा ज्या पदार्थाच्या द्वारे इंद्रिय सुख आम्हाला मिळणार आहे त्याच्यात नाही आहे. ज्यांनी हे सुख आणि सुखा भोगायला लागणारे इंद्रिय आणि विषय निर्माण केले ना, त्या परमेश्वराला ओळखलं पाहिजे. तुला सांगू का त्याचं स्वरूप? सांगू का?
आणि म्हणून ब्रह्मांड रचनेची पूर्ण माहिती मैत्रेय ऋषी विदुराला सांगायला आले. का? तो परमेश्वर ओळखू आला पाहिजे की त्याची सत्ता काय आहे. अरे पूर्वी काय होतं मग, या जगामध्ये काही नव्हतं, पृथ्वी आकाश पाताळ काही नव्हतं. एकमेवाद्वितीय एकम असा परब्रह्म परमात्मा निर्गुण निराकार रूपामध्ये राहत होता. काही कर्मेना त्याला, एकाकी न रमते. हा, कर्मेना त्याला काय करावं काय नाही काय करावं. तमप्रधान प्रकृती निर्माण केली परमेश्वराने, माया निर्माण केली. आणि त्या तमप्रधान प्रकृती हे आकाश, आकाशाद वायु, वायो अग्ने, अग्ने आपः, अद्य पृथ्वीचे उत्पद्यते. आणि तस्माद वायु, तस्माद सर्वाणि भूतानि जायन्ते. असे पंचतन्मात्र निर्माण केले. त्या पंचतन्मात्रावर प्रक्रिया करून पंच महाभूत निर्माण केले. पंचदशीमध्ये ते प्रकरण चांगलं आलंय. द्विधा विधा याच्या एकैकम, चतुर्धा प्रथमम पुनः वगैरे वगैरे. पंचमहाभूत निर्माण केले. त्यामध्ये 3 गुण मिसळले. पंचमहाभूत अधिक 3 गुण म्हणजे अष्टधा प्रकृती. आणि प्रकृतीचा स्वीकार करून आधी भगवंतानी शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं अशा त्या लक्ष्मीकांताचं रूप धारण केलं महाराज. आणि या अष्टधा प्रकृतीचा मायेचा आधार घेऊन आपल्या नाभीतून एक कमल उत्पन्न केलं. पृथ्वी म्हणजे जलाच्या वर आल्यानंतर ते कमळ उमलल्या गेलं. त्यातून एक जीव बाहेर पडला. तो बाहेर सगळीकडे पाहायला लागला, इकडे का तिकडे का. कोणाला पाहू लागला, मला इथे आणून कोणी ठेवलं, कोण असला पाहिजे तो. तो बाहेर नाही हे त्याच्या लक्षात येईना. हजारो वर्ष गेले, इकडे तोंड पाहतो तिकडे तोंड पाहतो. परमेश्वराला दया आली म्हणजे याची मान तुटून जाऊन खाली पडेल. मी निर्माण केला तर टिकला पाहिजे. याला चारीकडे बाहेरच पाहायचं ना. जा, तुला 4 तोंड देऊन टाकतो. तर तो चतुर्मुखो ब्रह्मा, त्याचं नाव पडलं ब्रह्मदेव. त्यांना पडले 4 तोंड म्हणजे डोळे 8. आता पाहत बैस. खूप वर्षानंतर त्यांना आकाशवाणीद्वारे 2 शब्द ऐकू आले. तप, तपश्चर्या कर. मग विचार करायला लागल्यानंतर पूर्वीचं चिंतन झालं. आणि मग ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर लक्षात आलं. आणि मग आपलं स्थान खाली आहे. आपण मूळ पाहिलं पाहिजे, वर नाही पाहायचं, मूळ पाहिलं पाहिजे. नलिकेमध्ये प्रवेश केला आणि हजारो वर्ष प्रवास करता 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 तिथे जाऊन पोहोचले. शंखचक्र गदा पद्म धारण करणाऱ्या नारायणाचं दर्शन घेतलं. देवा बरा, तुमच्याजवळ बरा होतो, कशाला वर पाठवलं? हे सगळं सुखदुःखाने भरलेलं जग कशाला पाठवलं? अरे नाही, मला एकट्याला करमत नव्हतं ना. तुम्ही तपश्चर्या करा आणि मला ओळखणारी प्रजा उत्पन्न करा. हेच तुमचं काम आहे. मी हो तपश्चर्या केल्यानंतर तुम्हाला ती शक्ती मी प्रदान करेल. शक्ती प्रदान केली ब्रह्मदेवाला भगवंताने. आणि मग याच्यावर दशविध सृष्टी निर्माण केली. कोणी? ब्रह्मदेवाने, भगवंताच्या प्रेरणेनं. ती दशविध म्हणजे कशी होती? एक पादम द्विपादम च बहुपादम अपादकम. एका पायाचे, 2 पायाचे, अनेक पायाचे. गोम गोम किती पाय असतात तिला मोजू शकत नाही. ते असतात बिना पायाचे, सरपटणारे, हवेतून उडणारे असे अनेक पशु पक्षी प्राणी. देवतिर्यंग असे अनेक देव निर्माण केलेले आहेत. सर्वांना ब्रह्मदेवापासून भगवंताने निर्माण केलं. पण अजून माझ्या नारायणाला ओळखणारी अशी प्रजा उत्पन्न झाली नाही. ब्रह्मदेवाच्या शरीरातून एकदा 4 पुत्र उत्पन्न झाले. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे ब्रह्मदेवाचे पहिले मानस पुत्र बाहेर पडलेले. किम करो, मी काय करायचं? जा म्हणाले, तपश्चर्या करा आणि मग भगवंताला ओळखणारी प्रजा उत्पन्न करा. ब्रह्मदेवाला एकच हौस. त्यांच्या हौशीमुळे टी व्हीवरचा आकडा रोज वाढून 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 येतो.
आज प्रजा किती झाली, उद्या याच्या दुप्पट झाली पाहिजे. ब्रह्मदेवाला दुसरी काही चिंता नाही, म्हणून ब्रह्मदेवाचे मंदिर कमी आहेत पहा. त्यांची पूजा रोज नाही सांगितली ब्रह्मदेवाची. काही काही विशिष्ट विधानामध्ये ब्रह्मदेवाची पूजा सांगितली, ज्यामुळे वंशवृद्धी होते. तेवढाच त्यांचा विचार, दुसरा काही विषय. प्रजेची वृद्धी करा, हे गेले तपश्चर्या करायला. पण एकदा त्या नामाची गोडी लागली आमच्या सनक सनंदन सनत कुमारांना, आणि बस ते म्हणाले, नाही आम्हाला दुसरं काही करायचं नाही, आम्ही नुसतं आळवून आळवून म्हणतो की अमृता हुनी गोड नाम तुझे देवा. फक्त म्हणावं आम्ही, पण घ्यावं त्यांनी. कधी कंटाळाच आला नाही. लग्न करावं, मुलाबाळांना उत्पन्न करावं, काही नाही. बस म्हणाले आम्हाला नाम सोडायचं नाही. ब्रह्मदेवाला राग आला, म्हणले संतापू नका, आम्ही सोडणार नाही. काय नाम? रागाला ब्रह्मदेवाला. खरंच माझे मुलं माझं ऐकत नाहीत. इथे असणाऱ्या सगळ्या ब्रह्मदेवाला राग येतोच ना, मुलांनी न ऐकलं तर, नाही का? ब्रह्मदेवाला राग आला, भुया वाकड्या तिकड्या झाल्या. त्यातून एक पुरुष उत्पन्न झाला, सबई रुद्र इति प्रोक्त. त्या देवतेचं नाव पडलं रुद्र, तमोगुणी देवता. ब्रह्मदेवाने विचार केला, आता याला तपाच्या भानगडीत पाडायचं नाही. म्हणाले मग भगवंताला ओळखणारी प्रजा उत्पन्न करा. आता तो रुद्र पुरुष तमोगुणातून उत्पन्न झाला, त्यांनी प्रजा उत्पन्न केली. कशी होती महाराज? रस्वबाहुर महाहनुः. त्या रुद्रांचे कोणाच्या हनुवट्या लांब, कोणाचा नाक लांब, कोणाचा कान लांब, कोणाला शिंग, काय काय प्रजा. अरे 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 अलम प्रजा भी बस झाली. अशी वेडी वाकडी प्रजा उत्पन्न केली. लोकांनी पाहिलं ना, लहान लहान लेकराला रोज रामरक्षा लावावं लागेल. बस झाले. लेकरे कसे असावे, हे असे वेडे वाकडे बस झाले. आता हे लोक उत्पन्न, एकादश रुद्र उत्पन्न झाले. त्यांना एकादश रुद्राण्या प्रजोत्पादनासाठी झालेल्या होत्या. त्यांचे स्थान आपल्या शरीरामध्ये आहेत वेगळे वेगळ्या प्रकारे. एकंदरीत अजून परमेश्वराला ओळखणारी प्रजा उत्पन्न होत नाही अशी चिंता ब्रह्मदेवाला सतत आहे. एकदा ब्रह्मदेवाच्या शरीरातून त्यांची काळजी दूर करण्यासाठी परमेश्वराने 10 पुत्र त्यांना उत्पन्न करून दिले. एकेका अवयवातून एक एक, अंगठ्यापासून दक्ष, बरं का, हातापासून कृतू, असे मनापासून मरीची, दशमस्तत्र नारद. या प्रत्येकाचं वर्णन पुढे पाहायचं आहे लग्नाच्या वेळेला आपल्याला. दशमस्तत्र नारद, तो 10वा मानसपुत्र म्हणजे नारद आहे. असे हे 10 मानसपुत्र झाले. यांना सांगितलं की जा तपश्चर्याला लागा. पण माझ्या नारायणाला ओळखणारी ज्या प्रकारात प्रजा उत्पन्न व्हायला पाहिजे ती प्रजा उत्पन्न झाली नाही. काळजीच पडली ब्रह्मदेवाला सारखी. एक दिवशी ब्रह्मदेवाच्या शरीराचे 2 भाग झाले महाराज, आणि त्यातून एक पुरुष आणि एक स्त्री उत्पन्न झाली. या कालावधीपर्यंत मानसिक प्रजा होती, मनाने संकल्प करावा तसे प्रजा उत्पन्न व्हायची. मुलं असो मुली असो, किती पाहिजे तेवढे. मानसिक प्रजा, संकल्पित प्रजा असायची. शरीराचे 2 भाग झाले, त्यातून एक पुरुष आणि एक स्त्री उत्पन्न झाली. पुरुषाचं नाव पडलं स्वयंभू सम्राट मनु महाराज, आणि त्याच्या पत्नीचं नाव पडलं शतरूपा महाराणी. या दोघांनी हात जोडले. किम करोमी दा म्हणाले, आणि तुम्ही तपश्चर्या करा, समुद्राच्या विशिष्ट कुंडामध्ये जाऊन तपश्चर्या करा, आणि मग माझ्या नारायणाला ओळखणारी अशी प्रजा उत्पन्न करा. मनु पहिल्यापासून अतिशय हुशार, अतिशय हुशार. अजून तपश्चर्या व्हायची. तपश्चर्या झाल्यानंतर मग लेकरं बाळ. पण हुशार असल्यामुळे दीर्घम पश्यसी महारसू, हुशार माणसं दूरचं पाहतात. म्हणाले देवा, आपल्या आज्ञेप्रमाणे आमची प्रजा उत्पन्न झाली तर ठेवायची कुठे? अरे म्हणले पृथ्वीवर. काय प्रश्न विचारतो, पृथ्वी कुठे आहे? काय असतं, ज्याला बसायची सुंदर व्यवस्था असते ना तो दुसऱ्याची पाहतच नाही. ब्रह्मदेवाला कमलाचं आसन मिळालेलं होतं, नरम नरम, तो कशाला पाहतो पृथ्वी कुठे आहे? म्हणून प्रश्न विचारला पृथ्वी कुठे आहे. तेव्हा ब्रह्मदेव पाहायला, अरे बापरे, पृथ्वी तर रसातळाला गेलेली, आणि भयंकर दैत्य त्या पृथ्वीवर बसलेले. या दैत्यांना संपवणं आपलं काम नाही. जो कमळावर बसलेला आहे, हातात स्फटिकाची माळ आहे, तो कोणाला मारू शकतो का? नाही. का गुरुजी? रुद्र सांगा, पवमान सांगा, सौरसूक्त सांगा, मल्युसूक्त सांगा, मारामारी आपल्याला जमेल का? आपले बाप ब्रह्मदेव कसं जमेल ते त्यांना? मग त्यांनी काय करावं?
राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद. रमा रमण हरि गोविंद रमा रमण हरि गोविंद राधाधर. गोपाल कृष्ण भगवान. भगवान नारायणाची प्रार्थना केली की नारायणा पृथ्वीचा उद्धार कोण करेल तुझ्याशिवाय. तुम बिन मोरी कोण खबर आले. पण मनू महाराजाला सांगितलं हुशार होता. बाप आपल्याला काळजी पडली असं मुलासमोर कधीही प्रदर्शित करत नाही. आणि जो प्रदर्शित करतो तो कधी आदर्श बाप होऊ शकत नाही. आपली काळजी आपल्याजवळ ठेवायची. पोरांना निवांत जगू द्यायचं. सुखाने अभ्यास करा, मोठे व्हा, पुढे पाहू काय करायचं. काय आम्ही आहे ना काळजी करायला. ब्रह्मदेव म्हणले तू काळजी करू नको म्हणून सांगितल्याप्रमाणे आदेश मी जसा आदेश दिलाय ना जा तपश्चर्या करून ये. तोपर्यंत पाहू आपण काय होत आहे. निघाला तपश्चर्या करायला गेला. पण याला काळजी मी मनूला सांगितलं खरी पण तोपर्यंत पृथ्वीचा उद्धार झाला पाहिजे. काय करावं. भगवंताची प्रार्थना केली. भगवंताला दया आली. एक दिवशी भगवंताने काय केलं फार चिंताग्रस्त झालेल्या ब्रह्मदेवापुढे येऊन उभं राहिले. कोणत्या रूपामध्ये. वराह भगवान की. एक छोट्याशा वराहाचं रूप धारण केलं महाराज. ब्रह्मदेव पाहायला लागला. त्यांनी दशबिन सृष्टी निर्माण केलेली आहे. कोणी ब्रह्मदेवाने. पण या दशबिन सृष्टीमध्ये वराह निर्माण केलेला नव्हता. भगवंताने दाखवलं की ब्रह्मदेवा तुम्ही जे प्राणी निर्माण केले ते रूप मी घेणार नाही. मला वेगळे घेता येत नाही का. मी असं रूप धारण करेल की ज्या रूपाने कठोर दातावर मला पृथ्वी अख्खीच्या अख्खी पृथ्वी धरून वर आणता येईल. वराह रूप धारण केलं. ब्रह्मदेव पाहायला लागले हा कोण प्राणी असला पाहिजे. मी ते काही निर्माण केलं नाही. कुठून आला असला पाहिजे. निरखून पाहायला लागले. जसे ब्रह्मदेव निरखून पाहायला लागले तसं ब्रह्मदेवाने आपली जादू दाखवायला प्रारंभ केला. आणि काय केलं वाढता वाढता वाढे भेद दिले. आकारमान एवढं वाढवलं महाराज की ज्याच्या मस्तकाच्या मुकुटाचा भाग अगदी आकाशात गेलेला आहे. अरे बाप एवढा वाढणार हा कोण प्राणी असला पाहिजे. माझा नारायण असला पाहिजे. वराह भगवान. वा भगवंता वाटेल ते रूप धारण करू शकतो. करतो अन्यथा करतो असं तुझं सामर्थ्य आहे बाबा. आता कदाचित माझ्या पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी तू हे रूप धारण केलं असतील पण तुझ्या या कृतीला माझा साष्टांग प्रणिपात सद्गुरुनाथ. भगवंतानी ओळखलंय आता काम झालेलं आहे. जलामध्ये प्रवेश केला. संपूर्ण समुद्र दुभंग झाला आणि आमचा वराह भगवान खाली गेलेले आहेत. त्या पृथ्वीला आपल्या दातावर धारण केलं आणि वर यायला लागले. महाराज नेमकं त्याच वेळेला एक हिरण्याक्ष नावाचा महादैत्य तिथे आला. त्याला सांगितलं होतं वरुणाने की सध्या आमचा स्वामी कुठे आहे. सुतल लोकाला गेलेला. मग सुतल लोकात आला. भगवंताचा प्रवास सुरू झाला होता. पाताळापासून सुतळापर्यंत आले आणि वर पृथ्वीला जलावर स्तंभित करण्यासाठी प्रवास चालू असताना यांनी आवाज दिला ए नारायणा थांब मी आलोय आता. आधी माझ्याशी युद्ध कर मग पुढच्या कामाला लाग. त्यांनी विचार केला की साधी गोष्ट आहे का. अहो दळणाचा डबा जर आम्हाला टेकवायचा असेल तर जीवावर येतं जाऊ दे आता घर जवळ आहे घरीच टेकवू आपण. एवढी मोठी पृथ्वी दातावर धारण केलेली मध्ये सोडायची का. बरं तोंडामध्ये काही असलं तर बोलता येतं का. आजकाल सारखी सोय नव्हती. आजकाल एकीकडे ठेवता येतं आणि दुसरीकडून बोलता येतं. पण पृथ्वी इतकी नाजूक गोष्ट नव्हती महाराज. दातावर धारण करून येऊ लागला. म्हणले मी जर तोंड उघडलं सगळे परिश्रम वाया जातील. आपला वेग वाढवला पाहिजे. अप्रतिहत वेग वाढवला भगवंतानी पृथ्वी जलावर स्तंभित करण्यासाठी. हा हिरण्याक्ष नावाचा दैत्य चिडला. अरे म्हणाले तू किती पळाला तरी मी तुला आज सोडणार नाही. भगवंत म्हणले ये पाहून घेऊ काय आहे.
चिडलेल्या हिरण्याक्षाला वाटलं की हा पळून चाललेला आहे. आता हिरण्याक्षाचं शरीर अस्ताव्यस्त प्रशस्त होतं, पळणं त्याच्या स्वभावाचा भाग नव्हता. त्याने विचार केला, गदा फेकून मारू. एक गरगर गरगर गदा फेकली, मारली. भगवंताचा वेग चालूच होता. भगवंतानी ती गदा टाळली, पण शेपटीला लागली. त्याचा परिणाम काय झाला, सगळे शेपटीचे केस गळून पडले. तेव्हापासून भारतातला पहा की इंग्लंडमधला पहा, वराह त्याच्या शेपटीला गुच्छ पुच्छ काही नाही, कुरतडल्यासारखे केस. इतक्या वेळामध्ये भगवंतांनी पृथ्वीला जलावर स्थिर केलं आणि म्हणले आता ये. पण काय पंचायत झाली, नवीन घर जरी घेतलं ना तर आधी वास्तुशांती करतो आणि मग पाहुण्या रावळ्याला बोलवतो. आधी कोणतीही वास्तू आधी काहीतरी मंगल केलं पाहिजे. आमच्या भगवंताला एवढा वेळच मिळाला नाही की पृथ्वी जलावर स्तंभित केल्यानंतर तिची पूजा करावी, काय काही केलं नाही त्यांनी. त्यामुळे तेव्हापासून जे युद्ध चालू आहेत आतापर्यंत, ते धनुष्यानी बाणानी गदेनं होतं. आता मिसाईल्स काय काय म्हणतात ते मला माहीत पण नाही. ते गदा युद्ध चालूच आहे. आलावा हिरण्याक्षाने घनघोर युद्ध सुरू झालंय. खूप वेळ झाला. हिरण्याक्षाचा हात तुटायला तयार नाही, पाय तुटायला तयार नाही. म्हणले व पंचायतच झाली. आता ब्रह्मदेव सुद्धा, सगळे देव आकाशातून पाहत होते. त्यांना सवय आहे देवांना फक्त वरून फुलं खाली टाकायची. तुम लढो, वाट पाहत होते पण काही जमेना. ब्रह्मदेवाला काळजी पडली. ब्रह्मदेव म्हणले, नारायणा अरे काय खेळवतो बाबा, मांजर उंदराला खेळवतो असं करू नको, लवकर संपवायला. हे दुष्टाला पाहावं सुद्धा वाटत नाही म्हणा, लवकर संपवायला. इतकं बोलण्यासाठी मध्ये आले, पण बोलण्यामध्ये चित्त विचलित झालं. चित्त विचलित झालं. हिरण्याक्षाने फायदा घेतला आणि आपली अपरिमित वजनाची गदा भगवंताच्या गदेवर टाकली. ब्रह्मदेवाशी बोलण्यामध्ये लक्ष होतं. गदा हातातून निसटली, खाली पडली. गडगड 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 करत हिरण्याक्षाच्या पायाशी. आता मात्र हाहाकारो महान आसीत. सगळीकडे देव घाबरले. आता काय होणार, हातातली गदाच राहिली नाही याची. हिरण्याक्ष म्हणला, नारायणा अरे आहेच ताकद आपली तशी, या निमित्ताने तरी ये माझ्या पायाजवळ. म्हणाले, मूर्खा मी कोणाच्या पायाजवळ जात नसतो, त्याला माझ्या पायाजवळ घेतो. तुला पाहिजे का गंमत? मी बाजूला उभा होतो म्हणून सगळं पाहिलेलं आहे म्हणून सांगतो तुम्हाला. हे आमची लाईन वराहाच्याच लाईनची आहे ना. घेतला सुदर्शन चक्र, सकिरीट कुंडलाम किरीट कुंडलात्मक हिरण्याक्षाचं मस्तक कापून आणलं, धाडकन भगवंताच्या पायावर. देवांनी जे करायचं ते केलं. गोपाल कृष्ण गोविंद हरे गोपाल हरे राधारमणु गोविंद हरे. गोविंद हरे गोपाल हरे राधारमण गोविंद हरे. राधारमण गोविंद हरे राधारमण गोविंद हरे. राधारमण गोपाल हरे. गोविंद हरे गोपाल हरे राधारमण गोविंद हरे.
गोविंद हरे गोपाल हरे राधारमण गोविंद हरे गोविंद याला हात मोकळा होऊ द्या राधारमण गोविंद हरे राधारमण गोविंद हरे राधारमण गोपाल हरे गोविंद हरे गोपाल हरे राधारमण गोविंद हरे गोपाल कृष्ण